Good afternoon all of you. Today we will discuss our new point, that is pre-anesthetic medication. Pre-anesthetic medication. Pre-anesthetic medication means pre means before, pre means before or prior, before or prior. Anesthetic means these are the drug or agent which produces anesthesia. Anesthetics means produces, these are the drugs produces anesthesia. Medicines or medication means any drug or any medical. Medicine or any drug. Now, what is meant by pre-anesthetic medication? Pre means before. Anesthetics means these are the drug which produces the anesthesia. Now, then medication means these are the any medicine or drugs. Pre-anesthetic medication means these are the drugs or any medicines which are administered before or prior to the anesthesia. To the anesthesia, to make the anesthesia more safer as well as smooth. These are the drugs or medicine. These are the drugs or medicine which are administered before or prior to the anesthesia. To make the anesthesia, to make the anesthesia, to make the anesthesia more safe as well as pleasant. Safe and pleasant. Or to make the anesthesia more smooth. This is known as pre-anesthetic medication. What is meant by pre-anesthetic medication? Pre-anesthetic medication means that these are the drugs which are administered before the or prior the anesthesia. Anesthesia प्रोड्यूस होण्याच्या अगोदर जे मेडिसिन्स तुम्हाला दिले जातात एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्या मेडिसिनला काय म्हटलं जातं? प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. प्री म्हणजे अगोदर, अनेस्थेशिया प्रोड्यूस करायच्या अगोदर त्या इंडिव्हिज्युअलमध्ये जे मेडिसिन दिले जातं त्याला म्हटलं जातं प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. टू मेक द अनेस्थेशिया मोर सेफ ॲज वेल ॲज प्लीजंट. अनेस्थेशिया काय बनवायचं आपल्याला? इझी, म्हणजे त्याने कसं दाखवलं अनेस्थेटिक इफेक्ट जो आहे तो कसा भेटला पाहिजे आपल्याला? क्विक अँड ॲज वेल ॲज स्मूथ. टू मेक द अनेस्थेशिया मोर सेफ ॲज वेल ॲज प्लीजंट इज नोन ॲज प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. Then we will see the various objectives of pre-anesthetic medication. काय बघायचं आपल्याला? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? उद्देश. पण हे प्री अनेस्थेटिक मेडिकेशन म्हणजे अनेस्थेशिया प्रोड्यूस करायच्या अगोदरच हे ड्रग का यूज केले जातात? त्याचा उद्देश, त्याच्या पाठीमागचा काय हेतू असेल? का द्यायचे ते ड्रग्स अनेस्थेशिया प्रोड्यूस होण्याच्या अगोदर? काहीतरी इफेक्ट असेल किंवा बेनिफिशियल असेल आपल्या इंडिव्हिज्युअलमध्ये, काहीतरी त्या अनेस्थेटिक, त्या प्री अनेस्थेटिक मेडिकेशनचा काहीतरी बेनिफिट असेल. त्याच्या मागचा हेतू काय ते आपल्याला बघायचं. दॅट इज ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय असेल मग तुमचा? टू मेक द अनेस्थेशिया और काय झालं पाहिजे? इट शुड गिव्ह अ स्मूथ ॲज वेल ॲज रॅपिड इंडक्शन. It should give smooth as well as rapid induction.
जे अॅनास्थेशिया प्रोड्यूस होणार आहे ते अॅनास्थेशिया कसं असलं पाहिजे, त्यांनी त्या ड्रगनी काय दिलं पाहिजे, स्मूथ आणि रॅपिड म्हणजे क्विक ॲक्शन, क्विक त्यांनी जी काय अॅनास्थेटिक ॲक्शन आहे त्याची ते त्यांना दाखवली पाहिजे. हे झालं तुमचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. काय, इट शुड गिव्ह अ स्मूथ ॲज वेल एज रॅपिड इंडक्शन. देन it should reduces anxiety. Anxiety means fear or काय असतं ते तुमचं टेन्शन. Anxiety means काय, टेन्शन और apprehensions म्हणजे काय तुमचं fear, भीती. It should reduces the anxiety as well as apprehensions. त्याने काय केलं पाहिजे, त्या प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन काय केलं पाहिजे, ज्या पेशंट मध्ये आता अॅनास्थेशिया प्रोड्यूस करायचे म्हटल्यावर त्या पेशंट मध्ये काय असतं, त्याच्या पेशंटच्या मनामध्ये थोडीशी भीती असते किंवा टेन्शन असतं. आपल्याला आता अॅनास्थेशिया कधी प्रोड्यूस करतो आपण, जर एखादं सर्जरी करायची असेल किंवा एखादं मेजर ऑपरेशन करायचं असेल त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय केलं जातं तर अॅनास्थेशिया प्रोड्यूस केली जाते. अॅनास्थेशिया प्रोड्यूस करायच्या अगोदर त्या पेशंटच्या मनामध्ये काय असतं, भीती असते किंवा टेन्शन असतं. कसं ते आपल्याला किती पेन होईल बाबा किंवा जी काय भीती असेल त्याच्या मनात ते काय करायला पाहिजे, त्या प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन ती जी काय भीती आहे किंवा टेन्शन आहे ते काय करायचं, आपल्याला कमी करायचं. बिफोर दी अॅनास्थेशियाच्या अगोदर त्या पेशंटमध्ये काय करायचं, आपल्याला जी काय त्याची भीती असेल मनात काय करायची, आपल्याला कमी करायची. बाय इंड्युसिंग sedation in the patient. The sedation म्हणजे काय, तर to produce the cool and calm condition in an individual, inducing the sedation effect in the patient. काय करायचंय, इट रिड्युसेस, त्या ड्रगने काय केलं पाहिजे, अँझायटी एज वेल एज ॲप्रिहेन्शन्स म्हणजे काय, फिअर असेल किंवा टेन्शन असेल ते काय केलं पाहिजे, रिड्यूस केलं पाहिजे बाय इंड्युसिंग द सेडेशन त्या पेशंटमध्ये क्रिएट करू किंवा इंड्यूस करू. काय करायचं, तुम्हाला त्या पेशंटमधलं अँझायटी किंवा फिअर जे असेल किंवा टेन्शन असेल ते काय करायचं, रिड्यूस करायचं बिफोर दी अॅनास्थेशिया. सेडेशन म्हणजे काय, तर it reduces tension, anxiety as well as fear and produces cool and calm condition in the patient. Calm condition provide करतो. कशामध्ये प्रोड्यूस करते, तर इंडिव्हिज्युअलमध्ये सेडेशन इफेक्ट. हे झालं तुमचा दुसरा ऑब्जेक्ट. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय असेल मग, it should reduces some adverse effect like nausea, vomiting, as well as salivation and bradycardia. हे काय केलं पाहिजे, त्या प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन काय केलं पाहिजे, इट शुड रिड्युसेस द सम ॲडवर्स इफेक्ट लाईक नॉशिया, वॉमिटिंग, ऑल्सो सलायवेशन अँड ब्रॅडीकार्डिया. नॉशिया वॉमिटिंग कसं होईल, तुमचं जर सिटी सेंटर ब्रेनमधलं तुमचं सिटी सेंटर जर स्टिम्युलेट झालं, त्याचं जर त्या सेंटरचं जर स्टिम्युलेशन झालं तर काय होतं मग, नॉशिया अँड वॉमिटिंग. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय द्यायला पाहिजे, ड्रग अँटी इमेटिक ड्रग देणार. अँटी इमेटिक म्हणजेच आता बघा, दिस आर द ड्रग विच रिड्युसेस द इमेसिस म्हणजेच काय असतं, इमेसिस म्हणजे प्रोड्युसेस द म्हणजे इमेसिस कंडिशनमध्ये काय झालेलं असतं, नॉशिया अँड वॉमिटिंग सुरू होतं म्हणजेच काय, उलटी. त्या कंडिशनला म्हटलं जातं इमेसिस. जर हे कमी करायचं असेल तर काय कुठले ड्रग यूज करणार तुम्ही, अँटी इमेटिक म्हणजेच काय, दिस आर द ड्रग विच प्रिव्हेंट द नॉशिया अँड वॉमिटिंग, त्याला म्हणलं जातं अँटी इमेटिक
झालेलं असतं तिथं वाढलेलं असतं, अँझायटी वाढलेली असते. त्यामुळे काय झालेलं असतं तिथं इन्क्रीज इन ऑल टाइप्स ऑफ सिक्रिशन, इन्क्रीज इन ऑल टाइप ऑफ सिक्रिशन्स काय झालेले असतात तिथं इन्क्रीज झालेले असते. त्यामुळे काय होतं मग सलायवा पण काय होतं, सलायवा सिक्रिशन पण काय होतं इन्क्रीज होतं. त्यामुळे इथं एक्सेसिव्ह सलायवेशन होतं. ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय तर डिक्रीज इन ब्लड प्रेशर और हार्ट रेट काय झालेलं असतं तुमचं डिक्रीज झालेलं असतं. त्या कंडिशनला काय म्हणतात जातं ब्रॅडिकार्डिया. त्या इंडिव्हिज्युअलमध्ये एखाद्या पेशंटमध्ये आपल्याला आता ॲनेस्थेशिया द्यायचं, त्या पेशंटमध्ये काय काय होणार आहे, त्याच्या मनामध्ये भीती राहील किंवा टेन्शन असेल, किंवा त्या पेशंटमध्ये काय होतं सडन फॉल इन बीपी पण काय होतं त्याचा फॉल होतो, किंवा हार्ट रेट काय होतं त्याचा स्लो डाऊन होतो, किंवा हार्ट रेट काय होतं मिनिमाइज होतं किंवा कमी होतं. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं ब्रॅडिकार्डिया. डिक्रीज इन हार्ट रेट इज नोन ॲज ब्रॅडिकार्डिया. इन्क्रीज इन हार्ट रेट काय म्हटलं जातं तर हार्ट रेट जर वाढलं तर त्या कंडिशनला म्हटलं जातं टॅकिकार्डिया. बट त्या पेशंटमध्ये काय झालं असतं डिक्रीज इन हार्ट रेट. त्यामुळे डॉक्टर काय करतात, जर सर्जिकल ऑपरेशन करायचं असेल किंवा मेजर ऑपरेशन जर करायचं असेल तर त्या पेशंटमध्ये काय काय केलं जातं, आफ्टर टाइम थोडं टाइम पिरियडने काय केलं जातं त्या पेशंटमध्ये बीपी चेक केला जातो टू चेक दी कंडिशन ऑफ हार्ट रेट और ब्लड प्रेशर. त्या पेशंटमध्ये काय झालं असतं बीपी सडन चेंज होतो. त्या पेशंटमध्ये काय होतं मग भीती निर्माण झाली असते त्याच्या मनामध्ये, त्यामुळे ते काय होतं बीपी पण सडन फॉल होतो. हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर अजून एक ऑब्जेक्टिव्ह बघा, आता आपण हे प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन हे ड्रग का तर टू गिव्ह और टू प्रोवाइड synergistic इफेक्ट त्या इंडिव्हिज्युअलमध्ये दिसावा. सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे कसा काय असतं, सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे डबल ॲक्शन किंवा डबल इफेक्ट भेटतो आपल्याला. म्हणजे इंक्रीज इन इफेक्ट म्हणजे समजा आता एक ड्रग दिला, त्याचा जेवढा इफेक्ट भेटतो त्याच्या डबल इफेक्ट भेटतो आपल्याला इन कॉम्बिनेशन ड्रगमध्ये जर दिलं. ड्रग जर तुमचे इन कॉम्बिनेशन कंडिशनमध्ये जर दिले तर कसा इफेक्ट भेटतो इथं आपल्याला सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे काय, एका इंडिव्हिज्युअल ड्रगच्या बेरजेपेक्षा कसा भेटतो तुम्हाला जास्त डबल इफेक्ट भेटतो. इंक्रीज इन इफेक्ट कसं होतं तुमचा इंक्रीज झालेलं दिसतो किंवा जास्त इफेक्ट भेटतो टू कम्पेअर दी सम ऑफ ॲज कम्पेअर टू दी सम ऑफ इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल ड्रगच्या बेरजेपेक्षा तुम्हाला काय भेटतो तिथे इफेक्ट जास्त भेटतो. त्या कंडिशनला म्हटलं जातं सिनर्जिस्टिक इफेक्ट. ठीक आहे. मग आपल्याला जर समजा प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन तुमचं इन कॉम्बिनेशन थेरपीज दिली जाते. का दिली जाते, हे ड्रग सिंगल ड्रग दिला जातो. का नाही दिलं जातं तर ते सिंगल ड्रगपेक्षा तुम्हाला इन कॉम्बिनेशनमध्ये जर दिलं तर कसा इफेक्ट भेटतो सिनर्जिस्टिक इफेक्ट, जास्त इफेक्ट भेटतो. त्यामुळं प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन इज ऑलवेज गिवन बाय इन कॉम्बिनेशन थेरपी, कॉम्बिनेशनमध्येच द्यायचं. There is no any single drug which can having these properties or objectives. त्यामुळे काय म्हणून लिहिलं जातं म्हणजे प्री ॲनेस्थेटिक ड्रग्स ऑलवेज गिवन इन अ कॉम्बिनेशन थेरपी. हे सगळे तुमचे ऑब्जेक्टिव्स ऑफ दी प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. देन आपण कोणकोणते ड्रग्स प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून देऊ शकतो बघा. प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून कोणकोणते ड्रग दिले जातात. फर्स्ट वन तुमचं नार्कोटिक ॲनाल्जेसिक दिले जाते. नार्कोटिक ॲनाल्जेसिक
It's when administered exogenously, then they reduces the severe type of pain. Then they reduces the severe type of pain and produces the narcosis. Narcosis means that drowsiness. These are the narcotic analgesic drug. These are the drugs which when administered exogenously, then they produces the narcosis and produces the severe type of pain. For example, like the morphine as well as petrolene. Morphine and petrolene यासाठी ड्रग काय म्हणून यूज केले जातात तुमचे प्री एनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज केले जातात मॉर्फिन ॲज वेल ॲज पेट्रोलिन ॲज अ नार्कोटिक एनाल्जेसिक. अजून कोणते यूज केले जातात तुमचे अँटी इमेटिक ड्रग. अँटी इमेटिक म्हणजे काय? These are the drugs which prevent the nausea and vomiting. Prevent the nausea and vomiting. Nausea and vomiting काय करतात ते ड्रग प्रिव्हेंट करतात. त्या ड्रगला म्हणतात अँटी इमेटिक ड्रग. अँटी इमेटिक. फॉर एक्झाम्पल काय तर अँटी इमेटिक मध्ये तुमचं फॉर एक्झाम्पल क्लोरप्रोमॅझिन और प्रोमिथाझिन. क्लोरप्रोमॅझिन फॉर एक्झाम्पल क्लोरप्रोमॅझिन और प्रोमिथाझिन हे काय तुमचे अँटी इमेटिक ड्रग आहे. It also depresses the CNS, that is CNS डिप्रेशन म्हणून पण यूज केलं जातं किंवा अँटी अँझायटी म्हणून पण यूज केलं जातं तुमचा हा ड्रग. ठीक आहे. अजून तुम्ही कोणकोणते ड्रग यूज करता तर सेडेटिव्ह हिप्नोटिक और मेजर ट्रँक्युलायझर्स. फॉर एक्झाम्पल तुमचे बार्बिट्युरेट्स असतील, बार्बिट्युरेट्स किंवा ट्रँक्युलायझर्स. ट्रँक्युलायझर्स असतील किंवा अँटीसायकोटिक असतील. अँटीसायकोटिक बार्बिट्युरेट मध्ये काय येतं तुमचं सेडेटिव्ह हिप्नोटिक. सेडेटिव्ह हिप्नोटिक मध्ये काय येतं तुमचं फिनोबार्बिटोन असेल, फिनोबार्बिटोन किंवा सायक्लोबार्बिटोन असेल. हे झाले तुमचे अँटी बार्बिटोरेट किंवा बेन्झोडायझेपाइन असेल, त्याच्यामध्ये तुमचं डायझेपाम असेल, डायझेपाम, क्लोराझेपाम, नायट्राझेपाम, ऑक्साझेपाम हे सगळे तुमचे बार्बिटोरेट किंवा बेन्झोडायझेपाइन कॅटेगरीमध्ये सेडेटिव्ह हिप्नोटिक. हे पण आपण कशासाठी यूज करतो टू प्रोड्यूस द सेडेशन इन दॅट पेशंट बिफोर दी एनास्थेशिया. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रँक्युलायझर्स. ट्रँक्युलायझर्स म्हणजे काय अँटीसायकोटिक असतील किंवा अँटी अँझायटी असतील. म्हणजेच काय रिड्युसेस द अँझायटी. These are the drugs which reduces the anxiety as well as tension किंवा वरी हे काय करतात ते ड्रग रिड्यूस करतात. बिफोर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनास्थेटिक ड्रग त्यात पेशंटच्या मनामध्ये काय करायचं तुम्हाला भीती कमी करायची, टेन्शन कमी करायचं. त्यासाठी आपल्याला काय कोणतं ड्रग द्यायचे मग ट्रँक्युलायझर्स किंवा अँटीसायकोटिक. क्लोरप्रोमॅझिन असेल हे काय दिलं जातं तुम्हाला व्हेरियस ड्रग थेरपी दिले जाते कॉम्बिनेशनमध्ये. आता समजा नार्कोटिक अनाल्जेसिक आणि अँटी इमेटिक ड्रग जर इन कॉम्बिनेशनमध्ये जर दिलं काय करतात नार्कोटिक अनाल्जेसिक काय करते मग प्रोड्युसेस नार्कोसिस किंवा रिड्युसेस द पेन. सिव्हिअर टाईपचं पेन काय करते रिड्यूस करते. ही झाली तुमची एक ॲक्शन. अँटी इमेटिक ड्रग काय करते रिड्युसेस द प्रिव्हेंट द नॉशिया अँड वॉमिटिंग. नॉशिया वॉमिटिंग काय करते कमी करते किंवा सलायवेशन किंवा तुमचं फॉर एक्झाम्पल अँटीकोलिनर्जिक ड्रग पण दिले. कोणते अँटीकोलिनर्जिक्स. फॉर एक्झाम्पल तुमचा ॲट्रोपिन असेल, स्कोपोलामाइन असेल. हे काय तुमचे अँटीकोलिनर्जिक्स. द ॲट्रोपिन काय करतं मग डिक्रीजेस ऑल टाइप ऑफ सलायवेशन. काय करतं डिक्रीजेस ऑल टाइप ऑफ सिक्रेशन. ऑल टाइपचे सिक्रेशन काय करतं डिक्रीज करतं. त्यामुळं तुमचं जे सलायवेशन इफेक्ट साईड इफेक्ट भेटतो किंवा त्या इंडिव्हिज्युअलमध्ये दिसून येतो.
सलायवेशन किंवा ब्रॅडिकार्डिया किंवा नॉशिया वॉमिटिंग बिफोर दी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी ॲनास्थेटिक ड्रग. ते काय होतं मग हे ड्रग काय करतात ते सलायवेशनचा इफेक्ट काय करतात कमी करतात. म्हणजे काय अँटी सिक्रिटरी ड्रग म्हणून ऍक्ट होतात. काय म्हणून ऍक्ट होतात अँटी सिक्रिटरी एजंट म्हणून ऍक्ट होतात. अँटी सिक्रिटरी एजंट. हे सगळे तुमचे व्हेरियस ड्रग्स विच आर युज्ड ॲज अ प्री अँड ॲस्थेटिक मेडिकेशन. Here we will stop.